नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 25 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात मित्रांनो आपली जी की टीईटी एक्झाम येत्या 28 जून रोजी मित्रांनो होणारी आहे। आणि आजपासून पाहिलं तर आपल्याकडे फक्त आता शेवटचे मित्रांनो 33 दिवस जे आहे ते शिल्लक राहिलेले आहेत आणि आपण या उर्वरित दिवसांमध्ये परीक्षा दृष्टिकोनातून संपूर्ण काही IMPO अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत। जर मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट वगैरे मिळत असेल मित्रांनो, चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून टीईटीचे सर्व अपडेट व त्यासोबतच आपले जे IMP क्वेश्चनची सिरीज आहे त्याची देखील मित्रांनो अपडेट तुम्हाला परिपूर्ण या ठिकाणी पाहायला मिळणारे असतील। तर बरेच विद्यार्थी जे आहे आपल्या टेस्ट सिरीजच्या बॅच संदर्भात देखील अनेक सारे कमेंट्स करत होते। तर मित्रांनो, आपली टेस्ट सिरीजची बॅच जी आहे ती ऑलरेडी आपण आपल्या ॲपमध्ये पब्लिश केलेली आहे व बरेच विद्यार्थी सोडवत देखील आहे, त्यांचा स्कोर देखील बऱ्यापैकी इम्प्रूव्ह होत आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना अडचणी वगैरे येत असेल मित्रांनो, त्यांनी आपल्या चॅट बॉक्सला जो मित्रांनो त्या ठिकाणी जे आहे मेसेज करून आम्हाला कळवू शकतात, जेणेकरून तुमचे प्रॉब्लेम आम्ही लवकरात लवकर मित्रांनो सॉर्ट आउट करू शकतो। ज्यांना जॉईन केलं नाही, ज्यांना जॉईन करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक आहे मित्रांनो, तिथून तुम्ही जॉईन करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या भाग 25 मध्ये मित्रांनो आपण सामाजिक शास्त्र प्लस सामान्य विज्ञानचे IMP क्वेश्चन या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक या ठिकाणी पहा मित्रांनो। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला पहा, जो की काय म्हणतो, खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये भारतात सर्वप्रथम द्विदल राजपद्धती प्रांतीय पातळीवर लागू करण्यात आली? तर द्विदल म्हटलं या ठिकाणी, तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर जे की ब, मोटिंगो जेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919। तर 1919 ज्या कायद्याने जे आहे प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती लागू केली गेली, ज्यामध्ये राखीव आणि सोपीव असे 2 गट करण्यात आले होते। हे जे आहे त्यामुळे पर्याय नंबर जे की ब याचं उत्तर जे आहे ते होणार असेल। तर राखीव आणि सोपीव असे 2 गट होते, त्यालाच आपण द्विदल राज्य पद्धती असे जे आहे ते म्हटलेलं होतं। परंतु 1935च्या कायद्याने ती केंद्रात जे की लागू केली गेलेली आहे। आता जे आहे केंद्र राज्य अशा प्रकारे आहे। पर्याय नंबर प्रश्न क्रमांक दुसरा असा पहा, काय म्हणतो, खालील विधाने विचारात घ्या व योग्य पर्याय निवडा। या ठिकाणी आपल्याला 2 विधाने दिली आहेत। पहिलं विधान आहे, विशाखा दत्त यांनी मुद्रा राक्षस या नाटकातून मौर्याच्या इतिहासावर प्रकाश टाकला आहे। आणि दुसरं आहे, कलहन याने लिहिलेल्या राजतरंगिणी हा ग्रंथ प्रामुख्याने आसामच्या इतिहासाशी संबंधित आहे। तर योग्य विधाने या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे यापैकी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की अ, केवळ एक बरोबर आहे। म्हणजेच काय, तर राजतरंगिणी हा ग्रंथ जो आहे काश्मीरच्या इतिहासाशी संबंधित आहे, जे की आसामच्या नाही। हे पर्याय जे की विधान चुकीचं आहे, पण पहिलं विधान या ठिकाणी हे जे आहे ते बरोबर आहे, म्हणून पर्याय नंबर अ याचं जे आहे ते उत्तर होणार असेल। तर राजतरंगिणी हे कशा संदर्भात आहे, तर हे जे आहे जे की ग्रंथ काश्मीरच्या इतिहासाशी संबंधित आहेत, पण पर्याय आपल्या विधानामध्ये आसाम असं आल्यामुळे त्यामुळे हे चुकीचं आहे। पर्याय नंबर अ याचं उत्तर होईल। त्यानंतरचा प्रश्न तिसरा असा आहे, अकबरनामा आणि आईन ई अकबरी या ग्रंथाचा लेखक खालीलपैकी कोण आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, अबुल फजल हा जो आहे थोडक्यामध्ये आहे। तर अबुल फजल हा अकबराच्या नवरत्नापैकी एक होता, त्याने हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आपला 14 पुढील, खालीलपैकी कोणत्या बौद्ध परिषदेमध्ये बौद्ध धर्माचे हीनयान आणि महायान अशा 2 पंथांमध्ये विभाजन झालं? तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर जे की ड, चौथी परिषद, जे की काश्मीर या ठिकाणी झालेली होती। तर कुशाण राजा कनिष्क यांच्या काळात काश्मीर येथे जे आहे झालेल्या चौथ्या बौद्ध परिषदेमध्ये ही विभाजन जे आहे थोडक्यामध्ये झालेलं होतं, म्हणून पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 5वा, शेरशाह सुरीच्या प्रशासनाबाबत दिवान ई आरिज हा विभाग खालीलपैकी कशाशी संबंधित होता यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की सैन्य आणि संरक्षण विभाग याच्याशी संबंधित हा होता, म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होईल। त्यानंतर 6वा प्रश्न, 1857च्या उठावाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे यापैकी? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की लखनौ जनरल भक्त खान ही जी आहे जोडी थोडक्यामध्ये अयोग्य जोडी आहे। तर लखनौमधून बेगम हजरत महल यांनी नेतृत्व केलेलं होतं, तर भक्त खान हे दिल्लीतील सैन्याचे नेतृत्व करत होते, त्यामुळे ही जोडी अयोग्य आहे। पर्याय नंबर ड याचं त्यामुळे उत्तर होणार असेल मित्रांनो। त्यानंतर 7वा प्रश्न, गोपाळ हरी देशमुख ज्यांना लोकहितवादी या नावाने ओळखलं जातं, यांनी सामाजिक व धार्मिक सुधारणावर विचार मांडण्यासाठी कोणत्या साप्ताहिकातून शतपत्रे लिहिलेले होतं? तर कोणत्या? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की प्रभाकर यामधून जे आहे ते लिहिलेलं होतं। तर भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकातून लोकहितवाद्यांनी जे आहे 1848 ते 1856 दरम्यान 108 जी काही पत्रे जी आहे ती लिहिलेली आहेत, म्हणून पर्याय नंबर अ याचं उत्तर होईल। त्यानंतर 8वा प्रश्न आपला, गांधी
आयर्विन करारावर स्वाक्षरी होण्यासाठी खालीलपैकी कोणी महत्त्वाची मध्यस्थीची भूमिका बजावली होती यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की सर तेज बहादूर सप्रू आणि जयकर यांनी जे आहे थोडक्यामध्ये केलेलं होतं. तर सांगायचं झालं तर सर तेज बहादूर सप्रू आणि जयकर यांच्या मध्यस्थीमुळे जे आहे गांधीजी आणि व्हायसराय आयर्विन यांच्यामध्ये जो की करार हा झालेला होता. त्यानंतरचा प्रश्न पुढचा 9वा. खालीलपैकी कोणत्या घटनात्मक दुरुस्तीद्वारे भारतीय संविधानाच्या सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता या शब्दांचा समावेश जो आहे तो करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो क्वेश्चन नंबर 9 हा तुमच्यासाठी क्वेश्चन फॉर यू साठी आहे. जर तुम्ही आपला मागील व्हिडिओचा पार्ट पाहिला असेल तर मित्रांनो तुम्ही या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की देता येईल, कारण का आपण मागल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला विथ एक्सप्लेनेशन सोबत हे संपूर्ण काय सांगितलेलं होतं. तर काय असू शकेल याचं उत्तर? पर्याय अ, ब, क, ड. तर हे तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आणि मित्रांनो तुम्ही आपला मागला व्हिडिओ जर परिपूर्ण समजून घेतला असाल तर नक्की 100% मित्रांनो 101% तुम्हाला याचं उत्तर येणं अपेक्षित आहे. तर योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, अन्यथा मी याचं उत्तर 24 तासानंतर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला पिन करून ठेवणारा असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 10वा आपला काय म्हणतो? भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? तर यापैकी सांगायचं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर जे की ब, ती आयर्लंडच्या संविधानाकडून प्रेरित आहे. ही जी आहे थोडक्यामध्ये जे की यापैकी आपल्याला अचूक या ठिकाणी आहे. तर याचं सांगायचं झालं तर मार्गदर्शन तत्वे भाग 4 मध्ये आहेत आणि ती न्यायालयाद्वारे अंमलात आणता येत नाहीत, ती आयर्लंडकडून घेतलेली आहेत. तर हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर पर्याय नंबर जे की ब याचं जे आहे ते अचूक उत्तर या ठिकाणी मित्रांनो होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही अजूनही टीईटी एक्झामच्या परिपूर्ण ए टू झेड तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे, त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली टीईटी एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच मित्रांनो एनरोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो ए टू झेड तयारी आपण करून घेतलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या टीईटी अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असेल. त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट अँड अॅक्युरेसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025 च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचा जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीज बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे? तर टीईटीच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही पीवायक्यूचे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच ज्या मित्रांनो एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. तर ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी अजूनही वेळ तुम्ही वाया घालवू नका मित्रांनो. लगेचच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे, त्यामध्ये जाऊन टेस्ट सिरीजमध्ये जाऊन आपली परिपूर्ण जी काही टीईटी एक्झामसाठी स्पेशली टेस्ट सिरीज आहे ती जॉईन करून घ्या. त्यामध्ये सब्जेक्टिव्ह प्लस मित्रांनो फुल लेंथ अशा दोन्ही स्वरूपाच्या टेस्ट ज्या मित्रांनो आपण अवेलेबल करून दिलेल्या आहेत, जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी मित्रांनो अतिशय IMP असणारे आहे. त्यामधला प्रत्येक पेपर सोडवत चला, तुमचा स्कोर हा कसा वाढत आहे किंवा तुम्हाला स्कोर कमी येत आहे का, त्याला इम्प्रूव्ह कसा करता येईल हे संपूर्ण काही त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळणार असेल. तर ज्यांना 90+ स्कोर घेऊन यावेळेच्या एक्झाममध्ये पासिंगचा चेहरा लावून घ्यायचा असेल मित्रांनो त्यांनी नक्की आपली ॲप डाउनलोड करून कोर्स एनरोल करून घ्या. कारण का मित्रांनो तुम्ही कितीही जरी व्हिडिओ क्लासेस वगैरे केले, जोपर्यंत तुम्ही स्वतःहून पेपर देत नाही, स्वतःहून तुम्ही तुमची रँक अनालिसिस करत नाही, तोपर्यंत मित्रांनो तुमचा अभ्यास कितपत होत आहे किंवा नाही हे पाहणं अवघड असतं. त्यामुळे लगेचच्या लगेच जॉईन करा, तुमची रँक तपासा आणि तुमचा एखादा सब्जेक्ट वीक असेल तर त्याला स्ट्रॉंग कशा पद्धतीने करता येईल हे देखील आपण त्या टेस्टमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण का सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील आपण त्या ठिकाणी ऍड करून दिलेला आहे. तर लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 11वा पुढचा काय म्हणतो पहा. संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना कोणत्या कलमान्वये आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की कलम 108 नुसार. कलम 108 नुसार सामान्य विधेयकावर कोंडी झाल्यास राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलवू शकतात, त्या ज्यांचे अध्यक्षपद हे लोकसभेचे जे की सभापती भूषवतात. त्यानंतरचा प्रश्न 12वा. सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत स्पष्ट केलेलं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की कलम 143 अन्वये जे आहे जे की केलेलं आहे, म्हणून पर्याय नंबर क याचं उत्तर होईल.
त्यानंतर प्रश्न 13वा, खालीलपैकी कोणत्या समितीने भारतात सर्वप्रथम त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केली होती यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की बळवंतराय मेहता समिती यांनी जी आहे ती केलेली होती. त्यानंतरचा 14वा प्रश्न, कोपेनच्या हवामान वर्गीकरणानुसार भारताचा द्विकल्पीय पठारी भाग प्रामुख्याने कोणत्या हवामान प्रकारामध्ये मोडतो यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, AW या जे आहे प्रकारामध्ये मोडतो. म्हणजे काय, हे उष्णकटिबंधीय सवाना आणि सवाना किंवा कोरड्या हिवाळ्याचे हवामान दर्शवते, जे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये आढळते. म्हणून पर्याय नंबर AW हे जे आहे म्हणजे की बी हे उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 15वा, खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेला सह्याद्री या नावाने ओळखलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, पश्चिम घाट या नावाने जे आहे ते ओळखलं जातं. तर भारताच्या पश्चिमेकडील अरबी समुद्राला समांतर असलेल्या पश्चिम घाटाला महाराष्ट्रामध्ये सह्याद्री म्हणून जे आहे जे की ओळखतात. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा 16वा, महासागराच्या तळरचनेचा विचार करता सर्वाधिक विस्तृत भाग खालीलपैकी कोणत्या घटकाने व्यापलेला असतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की क, सागरी मैदान याने जे आहे जे की व्यापलेला आहे. तर सागरी मैदाने महासागरी तळाचा सुमारे 75% जास्त भाग हा व्यापलेला आहे किंवा व्यापतो. त्यानंतरचा 17वा प्रश्न, पृथ्वीच्या अंतरंगावरील सियाल आणि सीमा या थरांना वेगळी करणाऱ्या विलगतेला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की कोनराड विलगता असं जे आहे ते म्हटलं जातं. पर्याय नंबर अ याचं उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 18वा, ज्वाक किंवा गिरसप्पा धबधबा जो भारतातील एक प्रमुख धबधबा आहे तो खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की शरावती नदी हा जो आहे थोडक्यामध्ये आहे. तर हा धबधबा कर्नाटक राज्यात शरावती नदीवर आहे. त्यानंतर आपला प्रश्न 19वा, भारताची मुख्य भूमी ही खालीलपैकी कोणत्या अक्षवृत्तादरम्यान पसरलेली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की 8°4 उत्तर ते 37°6 उत्तर या जे आहे थोडक्यामध्ये यामध्ये जे की पसरलेली आहे. म्हणून पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 20वा, सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधील किमान अंतराच्या स्थितीला काय म्हणतात जे सुमारे 3 जानेवारीला घडते? या ठिकाणी तारीख देखील आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, उपसूर्य स्थिती असं जे आहे त्याला म्हटलं जातं. तर किमान अंतराच्या स्थितीला उपसूर्य म्हणतात आणि कमाल अंतराच्या स्थितीला अपसूर्य असं म्हणतात, जे की 4 जुलैला घडते. 3 जानेवारीला काय घडते? उपसूर्य. आणि 4 जुलैला काय घडते? तर ते अपसूर्य हे जे आहे ते घडते. यामधलं कन्फ्युजन तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 21वा, खालीलपैकी कोणती नदी ही सिंधू नदीच्या डाव्या तीरावरील उपनदी नाही असं म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की शॉक ही जी आहे नदी आहे. त्यानंतर प्रश्न 22वा, महाराष्ट्रातील काल्हेर आणि दाभोळ खाड्या अनुक्रमे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की अ, ठाणे आणि रत्नागिरी या जे आहे जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणाऱ्या रेगूर मृदेची निर्मिती खालीलपैकी कोणत्या खडकाच्या विदळणातून झाली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की बेसाल्ट खडकाच्या झालेला आहे. तर ज्वालामुखीचा लावा रसापासून तयार झालेल्या बेसाल्ट खडकाचे झीज होण्यामुळे काळी कापसाची मृदा तयार होते. त्याला आपण रेगूर मृदा असं देखील म्हणतो. त्यानंतर 24वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय वार रेषा ज्याला इंटरनॅशनल डेट लाईन असं म्हणतात प्रामुख्याने कोणत्या रेखावृत्तावरून आणि महासागरातून जाते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की 180° रेखावर पॅसिफिक महासागर यामधून जे आहे ते जाते. त्यानंतर 25वा प्रश्न, हंटर कमिशन समोर प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात साक्ष देणारे महाराष्ट्रीयन समाजसुधारक कोण होते यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की महात्मा ज्योतिराव फुले व पंडित रमाबाई. तर 1882च्या शिक्षणविषयक हंटर कमिशन समोर महात्मा फुले आणि पंडित रमाबाई यांनी महत्त्वाच्या साक्षी जे आहे ते दिल्या होत्या. त्यानंतर 26वा प्रश्न, गुप्त घराण्याच्या संस्थापक खालीलपैकी कोण होता ज्याने महाराजा ही पदवी धारण केली होती? तर याचं आहे उत्तर पर्याय नंबर ब, जे की श्रीगुप्त हे होते. तर गुप्त साम्राज्याची स्थापना श्रीगुप्त यांनी केली. चंद्रगुप्त प्रथम याने महाराजाधिराज ही पदवी जी आहे ती घेतलेली होती. त्यानंतरचा प्रश्न आपला 27वा, संविधानातील कलम 352 अन्वये राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी खालीलपैकी कोणते कारण वैध नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की क, अंतर्गत अशांतता ज्याला आपण इंटरनल डिस्प्यूट्स असं म्हणतो. तर हे जे आहे थोडक्यामध्ये जे की वैध नाही. त्यानंतर आपला 28वा प्रश्न,
भारताच्या संसदेत अविश्वास ठराव मांडण्याबाबत खालीलपैकी विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे, हा ठराव केवळ लोकसभेतच मांडता येतो. आणि दुसरं आहे, संविधानात या ठरावाचा स्पष्ट उल्लेख आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की केवळ एक बरोबर. कारण का अविश्वास ठराव केवळ लोकसभेत मांडता येतो, परंतु संविधानात याचा कोणताही थेट उल्लेख नाही. तर हा लोकसभेच्या नियम 198 अंतर्गत येतो. त्यामुळे पर्याय नंबर अ याचं उत्तर होईल मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 29वा, खालीलपैकी कोणती संस्था किंवा संघटना महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेत असताना स्थापन केली नव्हती यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी हे जे आहे थोडक्यामध्ये केलेली जे की नव्हती. तर सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना 1905 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी पुण्यामध्ये केलेली होती. हे देखील लक्षात ठेवून घ्या तुम्ही. त्यानंतर प्रश्न 30वा, पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीमुळे निर्माण होणाऱ्या कोणत्या बलामुळे वारे उत्तर गोलार्धात आपल्या उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धात डावीकडे वळतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की कोरिओलिस बल यामुळे जे आहे थोडक्यामध्ये जे की वळतात. तर कोरिओलिस बलामुळे वाऱ्याचा मूळ दिशेमध्ये बदल जे आहे थोडक्यात होतो. पर्याय नंबर क याचं उत्तर जे की होणार असेल. तर हे झाले मित्रांनो आपले सामाजिक शास्त्राचे IMP टॉप 30 क्वेश्चन. आता आपण पुढे पाहू सामान्य विज्ञान आधारित IMP जे काही टॉप 30 क्वेश्चन. जर मित्रांनो तुम्हाला या प्रश्नांची PDF वगैरे हवी असेल तर ज्या विद्यार्थ्यांनी आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केली असेल त्या सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नांची PDF आपण लवकरच उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस ही परिपूर्ण आणि मित्रांनो संपूर्ण काही परीक्षा दृष्टिकोनातून होणारी असेल. त्यानंतर आपला प्रश्न 31वा असा आहे, काय म्हणतो पहा, एखाद्या वस्तूचा मुक्तिवेग खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून नसतो? तर नसतो असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या वस्तूचे वस्तुमान याच्यावर जे की अवलंबून नसतो हे सांगायचं आहे. त्यानंतर आपला प्रश्न 32वा, ऑप्टिकल फायबरमध्ये प्रकाश लहरीचा प्रवास खालीलपैकी कोणत्या तत्वाच्या आधारित होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, प्रकाशाचे पूर्ण अंतर्गत परावर्तन यावर जे आहे ते असतो. तर ऑप्टिकल फायबर पूर्ण अंतर्गत परावर्तनाच्या तत्वावर कार्य करते, ज्यामुळे माहितीची वेगवान जे की वेगवान प्रवास होतो. त्यानंतर आपला 33वा प्रश्न, मानवी डोळ्यातील द्विनाभीय भिंग ज्याला आपण बायोफोकल लेन्स असं म्हणतो, खालीलपैकी कोणत्या दृष्टिदोष दूर करण्यासाठी वापरतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की वृद्ध दृष्टिता हे जे आहे दूर करण्यासाठी वापरतात. तर वृद्धत्वामुळे डोळ्याचे समायोजन शक्ती कमी होते, अशा वेळी जवळचे व दूरचे दोन्ही व्यवस्थित दिसण्यासाठी बायोफोकल भिंग जे आहे ते वापरतात. त्यानंतर आपला 34वा, ध्वनीच्या तीव्रतेची पातळी मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरले जाते जे लॉगरिथमिक स्केलवर जे आहे जे की आधारित असते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की डेसिबल हे जे आहे ते वापरतात. तर ध्वनीची तीव्रता डेसिबलमध्ये मोजली जाते. हर्ट्झ हे वारंवारतेचं एकक आहे. त्यानंतर 35वा प्रश्न, जर एका विद्युत परिपथातील रोध दुप्पट केला आणि विभवांतर स्थिर ठेवले तर परिपथातून वाहणारी विद्युत धारा काय होईल? तर काय होणारी असेल सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की निम्मी होणारी असेल. त्यानंतर आपला 36वा प्रश्न, सूर्यप्रकाशामध्ये असणारी अतिनील किरणे शोषून घेणारा ओझोन वायूचा थर प्रामुख्याने वातावरणाच्या कोणत्या स्तरामध्ये आढळतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की सितांबर यामध्ये जे आहे ते आढळतो. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, आधुनिक आवर्त सारणी खालीलपैकी कोणत्या निकषावर आधारित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की ॲटॉमिक नंबर ज्याला आपण अणुअंक असं जे आहे ते म्हणतो. त्यानंतर 38वा प्रश्न, लोखंडाचे गंजणे हे खालीलपैकी कोणत्या प्रकारची रासायनिक अभिक्रिया आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की ऑक्सिडीकरण आणि संथ गतीची रासायनिक क्रिया आहे. त्यानंतर 39वा प्रश्न आपला, तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणातून खालीलपैकी कोणता धातू तयार होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की पित्तळ हा जो आहे धातू तयार होतो. तर सांगायचं झालं तर तांबे प्लस जस्त हे दोन्ही मिळून जे काही पित्तळ हे तयार होतं. तर तांबे प्लस कथील मिळून हे कास्य ज्याला आपण ब्रोंज असं म्हणतो ते जे आहे ते तयार होतं. यामधलं कन्फ्युजन तुम्ही दूर करून घ्या मित्रांनो. त्यानंतर 40वा प्रश्न, आम्लवर्ष होण्यासाठी हवेतील खालीलपैकी कोणते वायू प्रामुख्याने जबाबदार असतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड हे जे आहे थोडक्यामध्ये जे की जबाबदार असतात. त्यानंतर 41वा प्रश्न आपला, ब्लिचिंग पावडरचे रासायनिक नाव आणि सूत्र खालीलपैकी कोणतं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड हे जे आहे थोडक्यामध्ये आहे, ज्याला CaOCl2 हे जे आहे जे म्हटलं जातं. कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड हे म्हणतात. तर याचा वापर निर्जंतुकीकरणासाठी केला जातो. त्यानंतर 42वा प्रश्न, आधुनिक अणुसिद्धांतानुसार अणूच्या केंद्रात कोणते कण समाविष्ट असतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, प्रोटॉन व न्यूट्रॉन हे जे आहे थोडक्यामध्ये समाविष्ट असतात.
त्यानंतर पुढील प्रश्न, मानवी शरीरातील स्वादुपिंड या ग्रंथीमधून प्रामुख्याने कोणते संप्रेरक स्रवते जे रक्तातील शर्कराचे प्रमाण नियंत्रित करते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की इन्सुलिन हे जे आहे थोडक्यामध्ये करते. तर स्वादुपिंडातील आयलेट्स ऑफ लँगरहान्स मधील बेटा पेशी इन्सुलिन तयार करतात. याच्या कमतरतेमुळे मधुमेह हा होतो. त्यानंतर 44वा प्रश्न, वनस्पतीमध्ये पाणी आणि विरघळलेली खनिजे याचं वहन खालीलपैकी कोणत्या ऊतीमार्फत होते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की जलवाहिन्या याद्वारे जे आहे ते होते. त्यानंतर 45वा प्रश्न, पेनिसिलिन या पहिल्या प्रतिजैविकाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी जे आहे ते लावलेला आहे. त्यानंतर आपला 46वा प्रश्न, खालीलपैकी कोणता रोग हा विषाणूमुळे होत नाही तर तो जीवाणूमुळे आहे, ज्याचं जीवजन्य आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की घटस्पसर्प हा जो रोग आहे जो की आहे. तर घटसर्प हा कोरिन बॅक्टेरियम डिफेथेरी या जीवाणूमुळे होतो. तर उर्वरित सर्व विषाणूजन्य रोग आहेत, पोलिओ, गोवर हे सर्व आहेत. त्यानंतर प्रश्न पुढील आपला असा आहे, मानवी रक्तभिसरण प्रक्रियेत फुफ्फुसांकडून डाव्या अलिंदात येणारे रक्त कोणत्या प्रकारचे असते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की ऑक्सिजन रक्त जे की शुद्ध करतं. त्यानंतर प्रश्न पुढील असा आहे, मायोपिया असलेल्या व्यक्तीला जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात परंतु दूरच्या वस्तू अंधुक दिसतात. हा दोष दूर करण्यासाठी कोणते भिंग वापरावं लागतं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की अंतर्वक्र भिंग हे जे आहे ते वापरावं लागतं. त्यानंतर पुढील प्रश्न, वनस्पती पेशीमध्ये पेशीभित्तिका प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या घटकापासून बनलेला असतं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की सेल्युलोज यापासून जे आहे ते बनलेलं असतं. त्यानंतर पुढील प्रश्न, डीएनएच्या दुहेरी सर्पिलाकार रचनेचा शोध लावून त्याचे मॉडेल कोणी सादर केले? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की वॅटसन आणि क्रिक यांनी जे आहे थोडक्यामध्ये तयार केलेलं आहे. तर कधी? तर 1953 मध्ये केलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपला, मानवी शरीरात एकूण 24 बरगड्या असतात. या बरगड्या छातीच्या मधोमध असणाऱ्या कोणत्या हाडाला जोडलेल्या असतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की उरस्थी या ठिकाणी जे आहे ते जोडलेल्या असतात. त्यानंतर पुढील प्रश्न आपला, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये पाण्याचे प्रकाश अपघटन होऊन कोणता वायू मुक्त होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की ऑक्सिजन हा जो आहे वायू मुक्त होतो. त्यानंतर प्रश्न 53 आपला, खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की व्हिटॅमिन सी, त्याला आपण जीवनसत्व सी असं म्हणतो. त्यानंतर पुढील प्रश्न, कार्ल लियनस यांनी या शास्त्रज्ञाला खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचे जनक मानले जातात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की वर्गीकरणशास्त्र याला जे आहे ते म्हटलं जातं. कार्ल लियनस यांनी सजीवांच्या नामकरणाची द्विनाम पद्धती सुरू केली म्हणून त्यांना वर्गीकरणशास्त्राचे जनक असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर हा विद्युत प्रवाहाची उपस्थिती तपासण्यासाठी केला जातो जो चुंबकीय सुईच्या तत्वावर चालतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की गॅल्व्हनोमीटर हा जो आहे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, धातूचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याला विरघळण्यासाठी खालीलपैकी कोणते द्रावण वापरलं जातं? तर याचं उत्तर जे आहे ते ब, ज्याला आम्लराज असं म्हणतो, हा जो आहे वापरला जातो. त्यानंतर 57वा प्रश्न, गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक नियम कोणी मांडला? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की सर आयझॅक न्यूटन यांनी जे आहे थोडक्यामध्ये जे की मांडलेला आहे मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न, मानवी शरीरात तयार होणारे युरिया हे टाकाऊ द्रव्य प्रामुख्याने कोणत्या अवयवात तयार होते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की यकृत यामध्ये तयार होतं. त्यानंतर प्रश्न पुढील आपला, द्रवाचा पृष्ठभाग कमीत कमी क्षेत्रफळ व्यापण्याचा प्रयत्न करतो या गुणधर्माला काय म्हणतात ज्यामुळे पाण्याचा थेंब हा गोलाकार होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, त्याला पृष्ठताण असं जे आहे ते म्हटलं जातं. आणि त्यानंतर आपला पुढचा लास्ट प्रश्न, एलपीजीच्या सिलेंडरमध्ये प्रामुख्याने कोणते वायू हायड्रोकार्बनचे घटक म्हणून असतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की ब्युटेन आणि प्रोपेन. तर घरगुती गॅस सिलेंडरमध्ये प्रामुख्याने ब्युटेन आणि प्रोपेन हे वायू उच्च दबावाखाली द्रव रूपामध्ये साठवलेले असतात. तसेच वायू गळती समजण्यासाठी यात इथाईल मॅरकॅप्टन नावाचा दुर्गंधीयुक्त मिसळला जातो, त्यालाच आपण ब्युटेन आणि प्रोपेन असं जे आहे ते म्हणतात. तर पर्याय नंबर ब याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 60 क्वेश्चन होते जे की आपण या भागात पाहिले आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न रेग्युलरली पाहायचे असतील तर मित्रांनो चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केली नाही त्यांनी लगेच आपली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.